श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या स्वामी भक्त परिवारातील सर्व भक्तांनो. आपल्या स्वामी रक्षा परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका अशा ताईचा जीवन प्रवास सांगणार आहे, जो फक्त नोकरी मिळाल्याचा अनुभव नाही, तर श्रद्धा, जिद्द, अपमान, अश्रू, विश्वास आणि स्वामी कृपेने बदललेले नशीब यांची जिवंत कहाणी आहे. ही कहाणी आहे एका साध्या घरातल्या, साध्या स्वभावाच्या, पण मनाने खूप मोठ्या आणि स्वप्नांनी भरलेल्या ताईंची, ज्या लग्नाआधीपासून सरकारी नोकरीचं स्वप्न डोळ्यात घेऊन अभ्यास करत होत्या. घरची परिस्थिती मध्यम, वडील नव्हते, आई आणि भाऊ एवढंच छोटंसं कुटुंब, पण मनामध्ये जिद्द जबरदस्त की काहीही झालं तरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं. लग्न झालं आणि आयुष्याला वेगळं वळण मिळालं. सासरचं घर, संसार, जबाबदाऱ्या, मुलगी, घरकाम आणि त्याचबरोबर अभ्यास, हे सगळं सांभाळताना दिवस कसा सुरू व्हायचा आणि कसा संपायचा हे कळतही नव्हतं. सकाळी लवकर उठून स्वयंपाक, साफसफाई, सगळ्यांची काळजी, मुलीची जबाबदारी आणि मग 2 ते 3 तास स्वतःसाठी काढलेला अभ्यासाचा वेळ. पण तोही किती संघर्षातून, कारण घरात सगळ्यांना अभ्यास समजायचा नाही. काहींना वाटायचं की ही फक्त वेळ घालवते. काहींना वाटायचं की लग्न झाल्यावर आता काय गरज आहे या सगळ्याची. पण तिचे पती मात्र खूप समजूतदार होते. ते म्हणायचे, "तू कर अभ्यास, मी तुझ्या पाठीशी आहे." पण सासूबाईंना हे पटायचं नाही. रोज टोमणे, रोज शब्द, रोज तुलना आणि एक दिवस तर जेवताना सगळ्यासमोरच बोलून गेल्या की किती दिवस ही अशीच फिरत राहणार आहे, तिला काही होणार नाही, घरात लक्ष दे. एवढंच ऐकून तिचं मन पूर्ण तुटलं. भरल्या ताटावर डोळ्यातून पाणी आलं. आवाज दाबून रडणं आणि आतून पूर्ण कोसळणं. ती म्हणाली, "त्या क्षणी मला वाटलं सगळं सोडून द्यावं. इतकी वर्ष मेहनत करून काहीच होत नाही, मग कशाला हा संघर्ष." 3-4 दिवस अभ्यासालाच गेली नाही. मनात नकारात्मक विचार, स्वतःवर शंका, देवावरही राग. एकदा तर तोंडातून शब्द निघाले की, "देव सगळ्यांचं ऐकतो, मग माझ्या वेळीच का झोपतो?" आणि हे बोलल्यावर तिलाच अपराधी वाटलं. कारण ती गणपती बाप्पांची मनापासून पूजा करायची. प्रत्येक चतुर्थी, उपवास, प्रार्थना, पण तरीही यश दूरच वाटत होतं. आणि अशातच गावाहून भाऊ आला. तिला पाहताच त्याला काहीतरी बिनसलंय हे जाणवलं. विचारलं, "अभ्यास कसा चाललाय?" आणि ती जोरात रडू लागली. म्हणाली, "मला काही करायचं नाही आता." भाऊ शांतपणे म्हणाला, "आयुष्यात जी गोष्ट वारंवार समोर येते ती आपली परीक्षा असते, आणि परीक्षा सोडून पळालो तर आयुष्यभर पळावं लागतं. तू मागे हटू नको." आणि मग त्याने तिला स्वामींची ओळख करून दिली. तो म्हणाला, "मी काही महिन्यापासून स्वामी सेवा करतोय. माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. वहिनी माहेरी गेल्या होत्या, घरात तणाव होता, मी खूप खचलेलो होतो, पण स्वामींच्या तारक मंत्राने मला आधार दिला. मन शांत झालं आणि परिस्थितीही हळूहळू सुधारली. तू ही सेवा सुरू कर." आणि त्याने तिला मोबाईल आणून दिला. कारण तिच्याकडे मोबाईल नव्हता. घरात परिस्थिती अशी की नोकरी लागली की मोबाईल घे असं सांगितलं जायचं. पण भावाने म्हटलं, "हे तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या भविष्यासाठी आहे." आणि त्या मोबाईलवर तिने रोज तारक मंत्र ऐकायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त ऐकायची, म्हणता येत नव्हतं, पण हळूहळू मन स्थिर झालं. अभ्यासाला बसण्याआधी तारक मंत्र, मन शांत, विचार सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढत गेला. तिला जाणवू लागलं की काहीतरी बदलतंय, आतून ताकद मिळते. 1 वर्षापूर्वी दिलेल्या क्लर्कच्या परीक्षेचा निकाल वेटिंगमध्ये होता आणि तिचा नंबर खूप मागे होता. त्यामुळे आशा सोडली होती. पण स्वामी सेवेत रमल्यावर अचानक एक दिवस ऑर्डर आली. तिचं नाव लागलं. पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी होतं आणि पतीने म्हटलं, "काहीही विचार करू नको. जिथे बदली होईल तिथे जॉईन हो. मी मुलीला सांभाळेल. पण तू मागे हटू नको. हा तुझ्या जिद्दीचा विजय आहे." आणि त्या दिवशी तिला जाणवलं की स्वामींनी फक्त नोकरी दिली नाही, तर आत्मविश्वास परत दिला.
ती जॉईन झाली, बाहेरगावी 3 वर्ष राहिली, पण सेवा थांबवली नाही. रोज तारक मंत्राचं तीर्थ, रोज प्रार्थना आणि त्याचबरोबर पुढच्या पोस्टसाठी अभ्यास आणि स्वामी कृपेने पुढची पोस्टही मिळाली. आज ती चांगल्या पदावर आहे, घरात मान आहे, सासूबाईंचा दृष्टिकोन बदललाय आणि ती म्हणते, त्या दिवसाचे अपमान नसते तर कदाचित माझी जिद्द इतकी मजबूत झाली नसती. स्वामींनी माझ्या भावाच्या रूपाने मार्ग दाखवला आणि मला भक्तीची ओळख करून दिली. जेव्हा माणूस पूर्ण खचतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हात देतात. मानसिक समाधान मिळालं की अर्धी लढाई जिंकलेली असते आणि उरलेली जिद्द जिंकते. म्हणून ती सांगते की विद्यार्थ्यांनी हार मानू नये. रिझल्ट उशिरा येऊ शकतो, पण प्रयत्न वाया जात नाहीत. श्रद्धा आणि सातत्य असेल तर दगडालाही पाझर फुटतो. आणि आजही ती प्रत्येक यशाचं श्रेय स्वामींना देते. गणपती बाप्पाचे आभार मानते आणि म्हणते की जेव्हा मी देवावर प्रश्नचिन्ह लावलं तेव्हाही देवाने मला सोडलं नाही. तर मित्रांनो, हा अनुभव फक्त नोकरीचा नाही तर विश्वासाचा आहे. जर तुम्हीही संघर्षात असाल, घरातून टोमणे मिळत असतील, अभ्यास करूनही यश मिळत नसेल, तर निराश होऊ नका. कदाचित तुमच्या आयुष्यातला चमत्कार दारात उभा असेल. फक्त श्रद्धेने एक पाऊल पुढे टाका, स्वामींच्या नावाने सुरुवात करा आणि मग बघा कसं नशीब हळूहळू उजळतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटाच्या काळात जे अश्रू आपण गाळतो ना, तेच पुढे आपल्या यशाची साक्ष देतात. ताईंनी हार मानली असती तर कदाचित आज त्यांची ओळख फक्त स्वप्न पाहणारी अशीच राहिली असती. पण श्रद्धा आणि सातत्यामुळे त्या स्वप्न पूर्ण करणारी बनल्या. स्वामी भक्त म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर स्वतःमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद निर्माण करणे आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा नशीबही आपोआप आपल्या बाजूने वळतं. म्हणूनच संघर्ष हा शेवट नसतो, तो यशाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आणि कधीकधी आपल्याला वाटतं की सगळे आपल्या विरुद्ध आहेत, पण प्रत्यक्षात तीच परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत बनवत असते. ताईंनी अपमान, टोमणे आणि निराशा यांना उत्तर रागाने नाही तर प्रयत्नांनी दिलं. स्वामींच्या नावाने घेतलेली प्रत्येक छोटी पायरी पुढे जाऊन मोठ्या यशाचं कारण ठरली. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर अंधारातही प्रकाश आहे याची खात्री असणे. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि देवावर श्रद्धा ठेवतो तेव्हा बंद दरवाजेसुद्धा हळूहळू उघडू लागतात. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यातही संघर्ष सुरू असेल तर समजा स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. स्वामी भक्तांनो, आजच्या आपल्या ताईंचा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडेही असा काही अनुभव असेल तर जरूर शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि स्वामी भक्तांच्या प्रेरणादायी अनुभवासाठी जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ.